पहिल्याच बॉल वरती जोरदार अपील, सर्व खेळाडूंनी अपील उचलून घेतले। पहिला बॉल अगदी वेगाने आतमध्ये आला, फ्लंबल केला, स्टंप मागून फार जोरदार अपील। कप्तान कर्णधार, कप्तान चला सीना तान अनिलला आपण पाहतोय, जोरदार अपील त्याने उचलून घेतली। त्याला ठाऊक आहे महत्वाची विकेट आहे भूषणची, ती जर लवकरात लवकर मिळाली तर मॅच मध्ये कमबॅक होईल। आणि त्या गोष्टी करत असताना सुनील टकले पहिला बॉल इन स्विंग आतमध्ये वळवला बॉल। पुढचा बॉल घेऊन गोलंदाज सुनील बॉलिंग ट्रॅक वरती तयार। मिस टायमिंग आहे, फटका फसलाय, या मॅच मधली महत्वाची विकेट पोहोचला नाहीये। प्रयत्न जरूर केले अंकुशनं, एका हाताने बॉलला अडवण्याचे, परंतु तिसऱ्या धावेसाठी देखील निघालेत आणि तिसरी धाव या ठिकाणी कंप्लीट झाले। धावा मिळतात 3 धावा। फार चांगला प्रयत्न केला, कदाचित लॉंग ऑनला असता तर कॅच सोपा झाला असता। काऊ कॉर्नर रिजन मध्ये फिल्डिंग करतायत, समोर असते लॉंग ऑन मध्ये तर कॅच पकडला गेला असता, आणि तो थोडासा अंतर डिस्टन्स लांब होतं कॅच पासून, त्यामुळे हा कॅच ड्रॉप देखील झाला। 2 वेळा जीवनदान, पहिल्या बॉलवरती देखील सुदैवानं बचावले आणि इथे देखील बाल बचावलेत भूषण मात्रे। 2 बॉलच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावा पाहायला मिळतात, बिनबाद 3। पुढचा बॉल घेऊन गोलंदाज, आणखीन एक चांगला बॉल, चांगला टप्पा, व्हेरी गुड बॉलिंग। 3 बॉल मध्ये अवघ्या 3 धावा। प्रवीण खरत त्याच्या विरोधात सुनील टकले। 40+ बॅटल, बिग बॅश धमाका आजच्या दिवसामध्ये नामांकित खेळाडू आज पाहायला मिळाले स्पर्धेमध्ये। अलॉंग द कार्पेट स्टेट ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, फॉलो थ्रू मध्ये बॉलला थांबवले, आणखीन एक डॉट बॉल, प्रेशर वाढवणारी गोलंदाजी। 4 बॉल मध्ये फक्त 3च धावा दिल्यात, महत्वाचं म्हणजे 3 डॉट बॉल हाताळलेत। पॉवर प्लेचं पहिलं षटक आहे आणि पहिल्या पॉवर प्लेच्या ओव्हर मध्ये रन्स काढू दिल्या नाहीयेत। चांगली गोलंदाजी, सुनील टकलेचं आपण कौतुक करतोय, चांगला प्लॅटफॉर्म पकडला बॉलिंग डिपार्टमेंट मध्ये, चांगलं कौशल्यपूर्ण त्यानं गोलंदाजीचं उदाहरण दिलं। आडव्या बॅटनं स्वीप केल्या, डीप मिड विकेटला बॉल चाललाय, क्षेत्ररक्षक पोहोचतायत, एक झाली कंप्लीट। दुसऱ्या धावेचा प्रयत्न, परंतु वाईन मोक्याच्या क्षणाला सावध झाले खेळाडू, दुसरी धाव कठीण बनेल हे ओळखलं आणि तदनंतर फक्त एकच धाव। एका धावेने संघाची धावसंख्या 4 धावा। 5 बॉलचा खेळ संपला आणि 5 बॉल मध्ये अवघ्या 4च धावा। विशेष म्हणजे पॉवर प्लेचं षटक आहे आणि पॉवर प्ले मध्ये 2च खेळाडू 30 यार्ड सर्कलच्या बाहेर होते, त्यांना भेदून तुम्हाला बॅटिंग करायची होती, पण तो सुरुवात तशी हवी तशी झाली नाहीये। शेवटचा बॉल प्रहार केलाय आणि शेवटचा बॉल दिलाय भिरकावून, सीमारेषा पार, षटकार। सहा धावसंख्या मिळाल्या गेल्या शेवटच्या बॉलवरती आणि पाहता पाहता पहिल्या ओव्हरचा खेळ झालाय कंप्लीट। पहिल्या ओव्हरमध्ये धावा फलकावरती धावा लागल्या, जास्तही 40+, बिनबाद 10 धावा। षटक क्रमांक 2 घेऊन गोलंदाजी करण्यासाठी गोलंदाज येत आहेत। रवी येताना पाहायला मिळतील दुसऱ्या षटकामध्ये। कॉमेंट्री बॉक्स मध्ये पुन्हा एकदा आगमन झाले वेपुलजी पाटील यांचं। पहिला बॉल डॉट, रवींद्र यांना आपण पाहू शकाल, पहिला निर्धाव चेंडू हाताळल्यात, 10 धावा धावफलकावरती। पुढचा बॉल घेऊन गोलंदाज तयार, समोर टाकलाय बॉल, बॅटच्या रडार मध्ये दिलाय आणि उंची जास्त आणि लांबी देखील तेवढीच, षटकार।
1.2 बॉलचा खेळ संपला जातोय आणि 8 बॉल मध्ये आतापर्यंत 16 धावा धावफलकावरती लागले गेल्यात. जासई 40+. आडव्या बॅटनं शॉर्ट पिच पद्धतीचा बॉल फटका फसलाय. क्षेत्ररक्षक अनिलनं पकडलाय कॅच. पहिली विकेट प्रवीण गरत. बॅक टू पॅव्हलियन. चला पारितोषिक आल्या. आकाश टकले जे मॅचला एन्जॉय करतायत सध्याच्या घडीला आणि जर गोलंदाजानं 3 बॉल मध्ये 3 विकेट्स घेतल्या तर 40-44 म्हणजे 4044 हे पारितोषिक गोलंदाजाला दिले जाईल. आणि जर भूषण यांनी 3 बॉल मध्ये 3 षटकार मारले तर 24-24 म्हणजे 2424 एक प्राइज भूषणला आकाश टकले यांच्या माध्यमातून दिलं जाईल. खेळाडूंसाठी पारितोषिक लागलीत. दुसरी विकेट्स बॅक टू बॅक 2 खेळाडूंना बाद केले. रवींद्र कम्मालीची गोलंदाजी. फलंदाज झालेत कॉट अँड कॅच घेतला आणि फलंदाज बाद. दोन बॉल मध्ये 2 विकेट्स घेतल्यात. आणखीन एक तिसऱ्या बॉल वरती आली तर कॅश प्राइज गोलंदाजाला मिळालं जाईल. आकाश टकले यांच्या माध्यमातून 40-44 हे कॅश प्राइज लावलंय आणि ही फार मोठी सुवर्ण संधी आता गोलंदाजाला. चला पारितोषिक जिंकू शकता. या बॉल वरती विकेट्स आली तर 4044 हे कॅश प्राइज मिळेल. ओ परफेक्ट यॉर्कर. बाल बचावलेत खेळाडू. अगदी बॅटची एज लागली अन्यथा आणखीन एक विकेट पाहायला मिळाले असते. काय बॉलिंग करतात रवींद्र. आणखीन एक डॉट बॉल त्याने हाताळलाय. या ओव्हर मध्ये एकच षटकार मारलाय आणि 2 विकेट्स 2 डॉट बॉल. शेवटचा बॉल बाकी आहे. धाव फलकावरती अवघ्या 16 धावा. शेवटचा बॉल रवींद्र यांचा. ओ इथे बॉल सोडलाय. रनआउटची संधी. डायरेक्ट हिट झाली नाहीये. डॉट बॉल. बॉलिंग आवडली असतं तर रवींद्र यांच्यासाठी टाळ्या होत्या. चांगली गोलंदाजी. फक्त 6 धावा आणि 2 खेळाडू या ओव्हर मध्ये बाद केलेत आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर टीम जासी 40+ ची धावसंख्या 2 बाद 16 धावा. कॉमेंट जॉईंट होतील विपुलजी पाटील यांच्याकडे जाऊया आपण. धन्यवाद. धन्यवाद संयम. 2 षटकांचा इथे खेळ समाप्त झालाय. धावपटा धावा लागले गेले त्या जासी 40+ या संघाच्या 16. भूषण मात्रे ऑन द स्ट्राईक. रोशन मात्रेला आपण ऑन स्ट्राईकला पाहू शकतो. गोलंदाज अंकुश टकले दाखल झालाय. दोन्ही 40+ संघ बलाढ्य आहेत. एकमेकाच्या विरुद्ध अनेक वेळा खेळलेत. पुढे आलेत आणि बॅटचा टो घेऊन अगदी पाठीमागच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल झाला होता. फ्लाय देखील यशरक्षक झाले होते पण हातामध्ये चेंडू आला नाही. त्यामुळं आणखीन एक निर्धाव चेंडू पाहायला मिळतोय. भूषण तेवढाच एक ताकदीचा खेळाडू आहे. रेग्युलरच्या स्पर्धेमध्ये सुद्धा खेळताना आपण त्याला पाहिलं तर ग्रामीण संघातून देखील चांगली मातबर तो खेळी करत असतो. मेघनाथ शेठ म्हात्रे प्रतिष्ठाने संघाचे संघनायक राहिलेत आणि यशस्वी संघनायक आहेत भूषण म्हात्रे. पाठीमागे जाऊन आपण का जरूर चांगला आहे. लॉंग लेग क्षेत्रामध्ये चेंडू चाललाय. डीप मध्ये प्रोटेक्शन पाहायला मिळतंय. सिंगल रन्स इथून मिळेल आणि या एकेरी धावेनिशी धाव पटलावर धावा लागल्या गेल्या त्या 17 धावा.
धावा थोड्याशा कमी आहेत. चांगली गोलंदाजी मगाच्या षटकामध्ये रवींद्र मडवी यांनी केली, तिथं फार कमी धावा त्यांनी खर्ची केल्या. त्या षटकामध्ये तुम्हाला फक्त एकच षटकार पाहायला मिळाला, 2 महत्वाची विकेट त्यांनी मिळवलेत. यावेळचा बॉल चांगला आहे आणि तेवढा चांगला ताकदीचा फटका देखील सजवलाय. चेंडू चाललाय लॉंग ऑफच्या वरतून षटकार. लॉंग ऑफच्या वरतून आलेला रोशन मात्रेच्या बॅट मधून हा तडाखा षटकार आलाय. धावपटला धावा लागल्या गेल्या, त्या 23 धावा पाहायला मिळतात. चांगली सुरुवात केली रोशनने देखील आणि त्याच्या बॅट मधून फटके देखील येताना पाहायला मिळतात. ही कमालीची गोष्ट करणं, ज्या पद्धतीने प्रवीण गरज, सय्यद पाटील बाजलेत, आता जबाबदारीने खेळावं लागणार आहे. पुढे आलाय मोठा फटका खेळण्याचा हा देखील प्रयत्न. एलिव्हेशन कमी आहे, स्वतः अंकुश धावलाय, झेल पर्यंत देखील पोहोचला होता पण झेल कॅरी करू शकला नाहीये, त्यामुळं इथून 2 धावा देखील मिळताना पाहायला मिळतील. आणि या 2 दिवशी धावपटला धावा लागल्या गेल्या त्या 25 धावा. जास्ती अडी त्यांच्या विरुद्ध आपण सध्या गावठाण या संघाला खेळताना पाहू शकतोय. दोन्ही 40+ मातबर संघ आहेत. अंकुशचा बॉल स्लोवर पद्धती 14 पुढे जाऊन खेळण्याचा हा देखील प्रयत्न इथून फसला गेलाय. डॉट बॉल येताना पाहायला मिळतोय. एक षटकार आल्यानंतर स्वतःला सावरले आणि चांगली गोलंदाजी करत असताना सध्या आपण अंकुश टकले देखील पाहू शकताय. मगाच्या मॅच मध्ये अर्धशतक ज्याच्या नावावर राहिलंय आणि त्या मॅच मध्ये सुद्धा चांगली कामगिरी पाहायला मिळते. शेवटचा एक बॉल आणखी बाकी आहे. हा जसा बॉल संपेल तसा आपण पाणी मैदानामध्ये पाठवणार आहोत. धावपटा धावा लागल्या गेल्या त्या 25. बक्षीस आहे प्रत्येक गोलंदाजासाठी आणि तसेच भूषण मात्रे या खेळाडूसाठी आकाश टकले यांच्या वतीनं 3 षटकार आले भूषण मात्रे यांच्या बॅटमधून. तर त्यांच्या कारचा VIP नंबर, भूषण मात्रे यांच्या कारचा VIP नंबर 2424 आणि गोलंदाजांनी विकेट हॅट्रिक घेतली तर त्यांच्यासाठी 4044 आकाश टकले यांच्या कारचा नंबर. पण यावेळचा फटका फसलाय. रोशन मात्रे आणखी एक हादरा लागलाय जासई या टीमला. खेळाडू क्रमांक 3 चाललाय मैदानाच्या बाहेर. तीन षटकांचा इथे खेळ समाप्त झालाय. जासई 40+ या संघाच्या धावपटला धावा लागल्या गेल्या त्या 3 बाद 25 धावा. तिथं आपण पाहू शकता डॉल्फिन यार्ड आणि यांच्या वतीने या स्पर्धेसाठी जे आपण पाहू शकता या स्पर्धेचे खरं तर कोपॉन्सर लाभलेत आपल्याला. त्यांच्या वतीने 10,000चा आर्थिक पाठबळ आलाय आणि SOS यार्ड यांच्या वतीने देखील 10,000चा आर्थिक पाठबळ येताना पाहायला मिळते. त्याचा सुद्धा आपण आभार व्यक्त करूयात. स्पेशल को पार्टनर आहेत या स्पर्धेमध्ये ज्यांचा आपण खरं तर बॅनर पाहू शकता. बॅनरवर त्यांचे फोटो आहेत. डॉल्फिन मरीन एंटरप्राइजेस आणि SOS मरीन सर्व्हिस. धावपटा धावा 25 आणि गोलंदाज दाखल झाला अनिल पाटील. समोर भूषण मात्रे. स्लोवर हा पहिलाच बॉल आणि पहिल्या चेंडूवर आक्रमण. चेंडू चाललाय सीमारेषा पलीकडे. भूषण मात्रे यांच्या बॅट मधून आलेला हा लांबलचक षटकार.
पहिल्याच बॉलवर स्वागत केलं अनिल पाटील या गोलंदाजाचं. भूषण म्हात्रेच्या बॅट मधून आलेला पहिल्या चेंडूवर पहिलाच मोठा पटका, 6 धावेचा षटकार देखील पाहायला मिळाला. धावपटला धावा लागले गेले त्या 31. आजच्या दिवसातील हा लांबलचक षटकार देखील आलाय भूषण म्हात्रे यांच्या बॅट मधून, ज्यांच्यासाठी वैयक्तिक बक्षीस आहे. आकाश टकले गावठाण यांच्या वतीनं 3 षटकार आले तर 2424 रुपयाचं कॅश प्राइज त्यांच्यासाठी दिलं जाईल. तर गोलंदाजांनी जर विकेट हॅट्रिक मिळवली तर त्यांच्यासाठी 40-44 हे देखील बक्षीस आहे. एक नामांकित स्पर्धा सध्या आपण पाहू शकताय. ओमकार गावदेवी गावठाण यांच्या माध्यमातून 5402 चस्काचं हे आयोजन, आणि या आयोजनामध्ये सध्या पहिल्या फेरीतील दुसऱ्या फेरीतील दुसरी सध्या मॅच आपण एन्जॉय करतोय. पहिल्या चेंडूवर मोठा फटका आलाय भूषण म्हात्रे यांच्या बॅटमधून, आणि चांगल्या धावा उभारल्यात त्यांनी देखील. एका बाजूला आपण पाहायला गेला तर जासी संघ बलाढ्य म्हणून सुरुवातीला म्हणालो की मेघनाथ शेठ म्हात्रे प्रतिष्ठान विठ्ठल जासी संघाचं नेतृत्व अनेक वेळा भूषणनं केलं, आणि एक मातब्र खेळाडू हा देखील राहिला आहे. आणि सध्या 40 प्लसच्या संघातून खेळतो असताना त्यांना देखील आपण पाहू शकतोय. धावपटा धावा लागले गेले त्या 31. आणखीन एक यावेळचा फटका, चेंडू चाललाय डीप विकेटच्या वरतून आउट ऑफ द पार्क. अनिल पाटील यांच्या विरुद्ध बॅक टू बॅक भूषण म्हात्रेच्या बॅट मधून आलेला हा सलग्न दुसरा षटकार. तीन षटकं गोलंदाजांची दहशत पाहिली होती, पण आता या शेवटच्या षटकामध्ये भूषण म्हात्रे नावाचं वादळ मैदानामध्ये आला. आकाश टकले यांच्या वतीनं बक्षीस आहे भूषण म्हात्रे यांच्यासाठी. तिसरा मारला तर 24-24. यावेळचा हा फटका जरूर चांगला आहे. लॉंग ऑफच्या वरतून चेंडू चाललाय सीमा पार, आणि तिसरा संलग्न षटकार आलाय भूषण म्हात्रे यांच्या बॅट मधून, आणि आकाश टकले यांच्या वतीनं त्याच्यासाठी तब्बल 2424 रुपयाचं कॅश प्राइज हे दिलं जाईल. तीन चेंडूवर 3 मोठे फटके आलेत, आणि त्यांच्या अकाउंट मध्ये ऑनलाईन हे पेमेंट देखील करण्यात आलंय भूषण म्हात्रे आकाश टकले यांच्या वतीनं. 2424 रुपयेचं कॅश प्राइज. नेहमीच आपण नामांकित स्पर्धा रणजी क्रिकेट ही पाहत असतो मेघनाथ शेठ म्हात्रे प्रतिष्ठान, आणि त्या स्पर्धेमध्ये भूषण म्हात्रे यांच्या वतीनं देखील अनेक खेळाडूंना ते बक्षीस असतं. ज्यांच्या VIP कारचा नंबर, फॉर्च्युनचा नंबर आहे 2424, आणि आज मात्र त्यांच्यासाठी देखील हे बक्षीस आकाश टकले यांच्या वतीनं पाहायला मिळतंय. एका मित्रासाठी एका मित्रानं लावलेलं हे बक्षीस होतं. 3 संलग्न षटकार आलेत अनिल पाटील यांच्या विरोधात. सुरुवातीला 3 षटकं गोलंदाजांची दहशत पाहायला मिळाली गावठाण या संघाची. खरं तर चांगली कामगिरी, पण त्यानंतर या षटकामध्ये 3 चेंडूवर 3 मोठे देखील फटके आलेत, त्यामुळे चांगल्या धावा उभारल्यात. स्लोवर हा बॉल वेरिएशन जरूर केला होता. चांगला फटका वाईडिश लॉंग ऑन रिजन मध्ये क्षेत्ररक्षक आहेत. एक धाव कंप्लीट. दुसरी धाव घेण्याचा हा प्रयत्न केला गेलाय. थ्रो थोडासा चुकीचा. 2 धावा देखील इथून कंप्लीट केल्या जातील, आणि या 2 धावींशी धावपटला धावा लागले गेल्यात त्या जास्ती 40 प्लस या संघाच्या. 45 धावा, 45 रन्स, 45 धावा धावपटला लागले गेल्यात. धावा धावपटला लागले गेल्यात. चांगलीशी खेळ. नॉस्टक इंडला पण संदीप घरे यांना पाहू शकता. एक चाणाक्ष अशी यष्टिरक्षक देखील आहेत. अनेक वेळा न्यू इंग्लंड जास्ती संघातून चांगली कामगिरी त्यांनी देखील केली. यावेळचा आणखी एक तडाखा समोरच्या दिशेनं या एका षटकामध्ये 4था षटकार आलाय भूषण म्हात्रेच्या बॅट मधून.
गोलंदाजांना धावा भरपूर खर्ची केल्यात. 26 धावा देखील खर्ची करताना आपण गोलंदाजाला देखील पाहू शकतोय. भूषणला आपण पाहिलं तर वैयक्तिक 36 वर तो देखील खेळतोय. स्लोवर हा बॉल, त्याच्यावर आक्रमण करण्याचा प्रयत्न, व्हेरिएशन जरूर केलं होतं पण लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक सुनील वेगान आलाय. सिंगलला डबल मध्ये रोटेशन केलं गेलंय. या चेंडूवर मिळाल्या गेल्या त्या 2 धावा. विकेट पट्टीवरचा साठी थर्ड अंपायर रेफर केलाय. इट्स अ फेअर डिलिव्हरी. चेंडूवर मिळाल्या गेल्या त्या 2 धावा आणि या 2 धावेनिशी धावपटा धावा लागल्या गेल्या त्या 53 धावा. 54 धावांचं टार्गेट आहे. दरम्यानच्या कालावधीमध्ये माननीय श्री कृष्ण जानू गरज साहेबांचं इथं आगमन पाहायला मिळतंय. त्यांचं आपण सहर्ष स्वागत करूयात. ओमकार गावदेवी गावठाण 5402 या चषकामध्ये तुमचं सुद्धा सहर्ष स्वागत आहे. आज गावचा खरं तर संघ देखील खेळतोय. गावातली एक नामांकित स्पर्धा देखील आयोजित करण्यात आल्या आणि त्यांचं सुद्धा इथं सहर्ष स्वागत असेल. शेवटच्या षटकाचा विचार केला तर त्या षटकामध्ये 10 गोलंदाजांनी खर्ची केल्या 28. पहिल्या षटकामध्ये सुनील टकलेच्या 10 आल्या होत्या. त्यानंतर रवींद्र मडवी यांच्या षटकामध्ये 6 आल्या. अंकुश टकलेनं अवघ्या 9 धावा खर्ची केल्यात आणि त्यानंतर अनिल पाटील या गोलंदाजाच्या विरुद्ध तब्बल 28 धावा. त्यामुळं धावपटा धावा लागले गेले त्या 53 आणि आता 54 धावांचं टार्गेट सेट केलंय ते समोर गावठाण संघाच्या. चला जासे टीम आपण लगेच क्षेत्ररक्षण लावून घ्या. विश्वी संघ आपण देखील दाखल व्हा. आपल्याला देखील विनंती केली जाते. चांगलीशी सध्या स्पर्धा आपण एन्जॉय करतोय. ओमकार गावदेवी गावठाण आयोजित 5402 चषक आणि या स्पर्धेचा वैशिष्ट्य राहिलंय ते म्हणजे प्लेअर ऑफ द टुर्नामेंटसाठी तुम्ही सायकल पाहू शकताय. उत्कृष्ट फलंदाज, उत्कृष्ट गोलंदाज आणि उत्कृष्ट क्षेत्ररक्षक यासाठी देखील स्पोर्टचे शूज देण्यात येणार आहेत. 2 दिवसीय ग्रामीण टेनिस क्रिकेटचा हा महासंग्राम आपण अनुभवलात. 8 संघ सुरू पहिल्या दिवसामध्ये ग्रामीणचे खेळलेत. त्यानंतर 8 40+ संघांना देखील इथे संधी देण्यात आले. जासई संघ सुद्धा आज पाहायला गेला तर नितीनजी नाईक यांनी पुरस्कृत केलेल्या जर्सी घालून हा देखील आज संघ खेळतोय. यंदाच्या हंगामामध्ये यंदा सुरुवात केली 40+ या संघांनी. संघाची उभारणी देखील चांगली पाहायला मिळाली आणि ऑन द स्क्रीन आपण पाहू शकतोय मेघना शेठ मातेरे असतील, सचिन ठाकूर या सर्वांना खरं तर भावपूर्ण आदरांजली वाहून नेहमीच जास्ती संघ मैदानामध्ये उतरत असतो. स्क्रीनवर ओमकार गावदेवी गावठाण या सर्व खेळाडूंना आपण पाहू शकताय. गत वर्षापासून खरं तर अनेक साऱ्या स्पर्धा हा संघ खेळला. बऱ्याचशा स्पर्धेमध्ये चांगली कामगिरी राहिली. यंदाच्या हंगामामध्ये 40+ संघाची चर्चा गावठाणमध्ये प्रचंड आहे कारण या संघाची केलेली कामगिरी नेहमीच चांगली पाहायला मिळाली.
40 प्लस संघानं जवळजवळ मला वाटते 4 ते 5 स्पर्धा गाजवून सोडल्यात आणि अतिशय चांगली या चर्चेमध्ये हा देखील संघ राहिलाय आणि यंदा देखील नाईट क्रिकेटच्या स्पर्धा 40 प्लसचा संघ देखील खेळणार आहे. मगाशी पाहिलं गेलं या स्पर्धेतील सर्वात हाय स्कोर या 40 प्लसच्या नावावर राहिला. 95 धावा त्यांनी कुठल्या साई सारख्या बलाढ्य संघावर आणि आता तेवढंच मोठं समोर कडवं आव्हान आहे. जासी संघाला देखील तेवढं ठाऊक आहे की गावठाण संघाची ही सलामीची आलेली जोडी तेवढीच महत्वाची. चोवीस बॉल आणि 54 धावांची गरज आहे गावठाण संघाला. प्रवीण घरचा पहिलाच बॉल LBW स्वरूपात गावठाण संघाला लागलाय. पहिला हादरा सुनील टकले होईल. बॅक टू पॅव्हिलियन. पहिल्या चेंडूवर पहिला हादरा लागलाय गावठाण या संघाला. प्रवीण घरत हा महत्वाचा खरं तर खेळाडू नेहमीच राहिलाय जासी या संघासाठी आणि आज जणू काय त्याच्या वाढदिवसानिमित्त तो गिफ्ट देतोय जासी टीमसाठी. पहिल्यांदाच जासी 40 प्लस संघ नाईट क्रिकेटची स्पर्धा खेळला आणि त्या स्पर्धेमध्ये देखील चांगली कामगिरी राहिली. एक बक्षीस त्या संघानं पटकावलं होतं. पहिल्याच एंट्रीमध्ये मिलिंद ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली देखील हा संघ खेळला नाईट क्रिकेटची जासीची स्पर्धा आणि तिथं चतुर्थ क्रमांकाचा मानकरी ठरलेला हा 40 प्लसचा संघ. यावेळचा बॉल खोलामध्ये टाकला होता. किशोर मडवी यांचा फटका रोशन म्हात्रे आहे डीपमध्ये. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. रोशन म्हात्रे यांनी मारलेला एका हाताने षटकार किरवलीच्या मैदानामध्ये अस्मरणीय आहे. एका हाताने खरं तर किरवलीच्या मैदानामध्ये त्यांनी षटकार देखील ठोकला होता गत वर्षामध्ये. इथून पाहायला गेला तर आज जासी संघ सुद्धा तेवढाच ताकदीचा. बरेचसे रेग्युलर असे खेळाडू आहेत जे चांगली कामगिरी करतात. आज प्रवीण असेल, भूषण असतील, मिथुन म्हात्रे यांना पाहून शकतायत. धनराज पाटील ही नेहमीच खेळाडू रेग्युलर संघामधून देखील खेळत असतात. हलक्या हाताने खेळून काढलाय. लॉंग लेग क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक नाहीये. चेंडू चाललाय दंदन करत सीमारेषा पलीकडं. अंकुश टकलेच्या बॅट मधून आलेला हा पहिला चौकार. प्रवीण घरच्या विरुद्ध इथून एखादी इनिंग बिल्ड करायला लागणार आहे गावठाण या टीमला. 40 प्लसचा संघ मैदानामध्ये खेळतोय. अनेक साऱ्या स्पर्धेमध्ये हे दोन्ही संघ एकमेकांच्या विरुद्ध खेळलेत. मागील 2 हप्त्या अगोदर बेलपाड्याच्या स्पर्धेमध्ये देखील एकमेकांच्या विरुद्ध हा संघ खेळला होता. हलक्या त्याने सेन्सिबल क्रिकेट सय्यद पाटील आहेत. मिड ऑफ रिजन मध्ये चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. चेंडू अडवला गेलाय.
कोणत्याही प्रकारची धाव येत नाही. डॉट बॉल येताना देखील पाहायला मिळालाय. चौकारानंतर पलटवार केलाय प्रवीण गरत यांनी. 5-1 अशी सुरुवात गावठाणे संघाची. यावेळचा हा कोळामध्ये टाकलेला बॉल पाहायला मिळालाय. संदीप गरत यांचं देखील चांगलं क्षेत्ररक्षण. अगदी फिल्डिंग डिपार्टमेंटमध्ये आतापर्यंत एकही चुकी करत नाही आहेत. शेवटच्या षटकामध्ये गेलेल्या 28 धावा यांचा आता विचार कदाचित गावठाण संघ देखील करत असेल. कारण 3 षटकामध्ये फार कमी धावा होत्या. 23 धावा आपण पाहिल्या होत्या आणि शेवटच्या षटकामध्ये 28 आल्या. यावेळचा बॉल भन्नाट वेग आणि इथून मात्र इनस्विंग करत असताना प्रवीण गरत यांना देखील आपण पाहिलं. शेवटचा चेंडू इथून निर्धाव आलाय. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झालाय. जिथं 54चा पाठलाग करत असताना गावठाण संघाच्या धावा लागले गेले. त्या 5 येणारे 18 बॉल जिंकण्यासाठी अजूनही 49 धावांची गरज. 18 मध्ये 49 बनवायच्या आहेत गावठाण 40+ या टीमला. सुरुवात चांगली आहे जास्त या टीमची. जिथे शेवटच्या षटकामध्ये 28 धावा आल्या तेव्हा आशा पल्लवी झाल्याच असतील. कारण एक चांगला स्कोर उभा केलाय. 4 षटकामध्ये 54चा पाठलाग करायचा आहे आणि पहिले षटक देखील P1च्या षटकामध्ये फक्त 5 धावा आल्यात. त्यामुळे आता येणारे 18 बॉल 49 धावांची गरज. गोलंदाज दाखल झालाय मिथुन म्हात्रे. डावखुरी हाताचा आहे तर वेगवान हा गोलंदाज. पाहू शकते जर्सी इथं नितीनजी नाईक यांनी कमलाबाई नाईक यांच्या तर नावाने या जर्सी सुद्धा पुरस्कृत केलेल्या आहेत. त्यांच्या मातोश्री आहेत कमलाबाई नाईक यांच्या नावानं तर या जर्सी नितीनजी नाईक यांनी पुरस्कृत केल्यात. ऑन द स्क्रीन आपण संदीपजी गरत यांना पाहू शकता जे मिड ऑन रिझर्व्हमध्ये तैनात आहेत क्षेत्ररक्षण करताना. समोर किशोर मडवी. हलक्या हातानं इनसाइड आउटच्या वरतून चांगला फटका आहे टेक्निकल आणि चेंडू चाललाय. सीमारेषा अगदी जवळ अडवण्याचा हा प्रयत्न पाहायला मिळालाय आणि इथून मात्र अंपायर डिसिजन चेक केलं जाईल. सेफ आहे की नाही हे तपासलं जाईल आणि योग्य ते डिसिजन आपण तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहोत. रेल्वे कॉलनीचे सुद्धा तिथे प्रेक्षक आहेत. सेफ आहे. अगदी चांगलं क्षेत्ररक्षण धनराज पाटील यांचं पाहायला मिळालंय. स्वतः पहिल्यांदा फ्लाय झाला त्यानंतर चेंडू अडवला आणि त्याच्यानंतर त्याचा पाय सीमारेषेच्या बाहेर पडला. चांगलं कॅमेरामॅनचं वर्क. साईप्रीत लाईव्हचा पण कव्हर करणाऱ्या कॅमेरामॅनचं कौतुक करूयात. मिथुन म्हात्रे यांचा हा बॉल अक्षरशः ब्लॉक बॉल पाहायला मिळाला आहे. चांगली गोलंदाजी पाहायला मिळते मिथुन म्हात्रे यांची देखील. डॉट बॉल येताना पाहायला मिळतोय. दबाव टाकण्याचा हा प्रयत्न होता गावठाण या संघावर. अंकुशला खरं तर मागील इनिंग आठवावी लागेल आणि ती इनिंग आठवून आता मैदानामध्ये खेळावं लागेल. यावेळचा बॉल अगदी लाऊडली अपील जरूर झाले. पाठीमाग फसलीपदी क्षेत्ररक्षक थोडीशी गडबडले देखील होते. इथून चेंडू अडवला. कोणत्या प्रकारची धाव मिळणार नाहीये. आणखीन एक डॉट बॉल येताना पाहायला मिळतोय. जे करायचंय ते आत्ताच करावं लागेल गावठाण या टीमला. जिथे शेवटच्या षटकामध्ये 28 आल्यात त्याचा थोडासा दबाव देखील आता बॅटिंग करत असताना दुसऱ्या सत्रामध्ये जाणवतोय. कारण पहिल्या ओव्हरमध्ये 5च आल्यात आणि मिथुन म्हात्रे हा फिरकीचा जादूगर आहे. असे अनेक सामने त्यांनी एका हाताने जिंकून दिलेत. यावेळचा बॉल चेंडूला पाठवलंय मिड विकेट रिजनच्या पलीकडे आउट ऑफ द पार्क. अंकुश टकलेच्या बॅट मधून आलेला हा लांबलचक षटकार.
12 धावा मिथुनच्या विरुद्ध. आता षटकार आला अंकुशच्या बॅट मधून. 2 चेंडू खरं तर निर्धाव खेळला देखील होता, पण त्यानंतर अतिशय चांगली कामगिरी करत असताना आपण अंकुशला देखील पाहू शकतोय. विशेष करत लक्ष वेधून खेळाडूंचा प्लेअर ऑफ द टुर्नामेंट साठी सायकल आहे. तुमची एक एक धाव फार इम्पॉर्टंट आहे. 12 धावा बनल्यात, 14 मध्ये 42 बनवायचे आहेत. 14 चेंडू आणि 42 धावांची गरज गावठाण 40+ या टीमला. लोवर फुल टॉस आडव्या बॅटनं फटका खेळून काढला. वाईडिश लॉंग रिजन मध्ये प्रवीण करत आहे. एकच धाव मिळेल, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न करत नाहीयेत गावठाण टीम आणि एका धावावर देखील थांबावं लागलंय. 13 धावा धावपडा लागल्या गेल्यात. अजूनही येणारे 13 बॉल 41 ही मॅच. या जर चेंडूवर मोठा फटका आला तर ही मॅच बनवू शकते गावठाण टीमसाठी. एका दुसरा षटकार चौकाराच्या शोधामध्ये गावठाण टीमला देखील प्रयत्न करावे लागतील. तर जासी संघ हेच सांगत असेल की एका दुसरा डॉट बॉल एखादी विकेट पुन्हा एकदा या सामन्यामध्ये आम्हाला जिंकून देऊ शकतोय मिथुन म्हात्रे आणि ती क्षमता त्याच्याकडे देखील आहे. एक चांगली मॅच सध्या रंगली गेले. स्लोवर बॉल आहे, आडव्या बॅटनं फटका खेळलाय. स्क्वेअर लेग पण अगदी जवळून एक धाव कंप्लीट. दुसरी धाव घेण्याचा हा प्रयत्न सध्या चालू आहे आणि इथून पाहू शकताय दुसरी धाव घेत असताना खेळाडू क्रमांक 2 चाललाय मैदानाच्या बाहेर. किशोर मडबी बॅक टू पॅव्हेलियन. ऑन द स्क्रीनवर आपण पाहू शकता जासईचे प्रेक्षक, त्यामध्ये आमचे सुरेश म्हात्रे साईश यांचे पिताश्री ऑन द कॅमेराच्या मॅनने केलेले चित्र पाहायला मिळतं. सुरेश म्हात्रे, साईश म्हात्रे यांचे पिताश्री रोहित म्हात्रे हे देखील हे मॅचला एन्जॉय करतात. त्यांच्याच बाजूला आपण शेखर पाटील यांना पाहू शकताय, त्यांच्या बाजूला दत्ता आहेत. अनेक प्रेक्षकांना आता ऑन द स्क्रीन आपण पाहू शकताय. वेशवीचे किती समर्थक जोडले गेलेत पॅव्हलियनमध्ये हे देखील पाहायला मिळतं. संपूर्ण आज विश्वगाव एकत्र झालाय 40+ माध्यमातून आणि आज त्यांचं देखील आपण स्वागत करूयात. वेशवीची आज कमालीची खरं तर बॅटिंग राहिली. अविनाश पाटील समर्थ कडूचा बोलबाला राहिलाय. या मॅचमध्ये आता धनराज पाटील गोलंदाजीसाठी दाखल झालाय आणि त्याच्यासाठी वैयक्तिक जर विचार केला तर इथून समीकरण देखील थोडंसं बदललेलं असेल. 12 बॉल जिंकण्यासाठी अजूनही 40 धावांची गरज. पहिलाच बॉल अगदी खोलामध्ये टाकला होता. यॉर्कर बॉल टाकत असताना पण धनराज यांना पाहिलं. पहिलाच बॉल यासाठी ओळखला जातो. हा लेफ्ट हँडेड गोलंदाज आहे आणि महत्वाचा करता पाठीचा कडा म्हणून या संघाकडे या गोलंदाजाकडे पाहिलं जातं आणि पहिलाच करता डॉट बॉल टाकण्याचा हा त्यानं कारनामा देखील केला. येणारे 11 बॉल आणि जिंकण्यासाठी 39 धावांची आणखीन गरज. फुलटॉस बॉल त्याच्यावर आक्रमण केलं अंकुशनं. मिड विकेट रिजन मध्ये क्षेत्ररक्षक आहे तैनात. या मॅच मधील गोल्डन विकेट धनराज पाटीलनं मिळवलंय आणि अंकुश टकले होईल बॅक टू पॅव्हेलियन. मैदानामध्ये नवीन खेळाडू अनिल पाटील दाखल झालेत. त्याला आता हा कारनामा करावा लागेल. 10 मध्ये 40 बनवायला लागतील आणि बक्षीस आहे बघा अनिल पाटील यांच्यासाठी. ओमकार एंटरप्राइजचे प्रोप्रायटर मेघनाथ मडवी यांच्या वतीनं 1 धाव काढली तर 100 धावा, 2 धावा काढल्या तर 200, 3 धावा काढल्या तर 300 आणि चौकार आला तर 400 आणि षटकार आला तर 500 असं बक्षीस अनिल पाटील या खेळाडूसाठी दिलं जाईल. पण आता इथून येणारे 10 बॉल आणि षटकार हॅट्रिक साठी 3000चं कॅश प्राइज. 3 षटकार जर आले अनिल पाटील यांच्या बॅटमधून तर 3000चं कॅश प्राइज देखील दिलं जाईल. धनराज पाटील बद्दल आपण चर्चा करत होतो, जिथे मुलेकंच्या रणजी क्रिकेटच्या स्पर्धेमध्ये विंधणी संघाच्या विरुद्ध एका मॅच मध्ये 2 मिडन षटक, 2 निर्धाव षटक टाकण्याचा कारनामा धनराज पाटील यांनी देखील केला होता. त्यामुळं ती उजव्या हातानं नेहमी बॅटिंग करत असतो, पण आता डावखऱ्या हातानं बॅटिंग करण्यासाठी दाखल झालाय अनिल पाटील.
10 मध्ये 40 बनवायचे आहेत. प्रत्येक यावेळी षटकार हॅट्रिक साठी अंकुश पाटील यांच्या वतीने देखील 1000 रुपयाचे कॅश प्राइज. आगळी वेगळी रणनीती अशा आपण अनेक खेळाडू पाहत असतो. पिंटू पारचा असेल, त्यानंतर ओमकार देसाईला पाहिलंय, कृष्णा सातपुते असेल आणि आता कदाचित गावठा टेनिस क्रिकेट मधील हा अनिल पाटील. 10 मध्ये 40 बनवायचे आहेत. चांगली सध्या बॅटिंग करावी लागेल. 10 मध्ये 40. धनराज पाटीलचा बॉल आणि चेंडूला पाठवलाय सीमा रेषा पलीकडं. अनिल पाटील यांच्या बॅट मधून आलेला मिड विकेट त्यांच्या पलीकडं हा षटकार. रुपयाचे कॅच प्राइज ओमकार एंटरप्राइजचे सर्व मेघनाशीर मडवी यांच्या वतीने दिलं जाणार आहे. धनराज पाटील यांच्या विरुद्ध हा कमालीचा फटका स्पीच हिट म्हणावा लागेल संयम, कारण एक आगळ्या वेगळ्या खरं तर स्टाईलने तो देखील खेळतोय. आणि आता या मॅच मध्ये येणारी 9 बॉल 34 धावांची गरज, त्यामुळे एक चांगली सध्या आता रणनीती आखतोय अनिल पाटील. आणि या षटकारानं एक नवं खरं तर चैतन्य निर्माण झालंय गावठाण संघामध्ये. फुलटॉस बॉल होता पण या फुलटॉस बॉलवर काहीच करू शकला नाहीये. डॉट बॉल येताना देखील पाहायला मिळतोय. सगळीकडे येणारे 8 बॉल 34 धावांची ही गरज. 8 मध्ये 34. षटकार हॅट्रिक साठी देखील बक्षीस आहे अंकुश पाटील यांच्या वतीनं. 1000 रुपयाचे कॅश प्राइज. मेघनाथ शेठ मडवी यांच्या वतीने 3000 रुपये आणि प्रत्येकी षटकारासाठी 500 रुपयाचे कॅश प्राइज हे दिलं जाणार आहे. यावेळेचा आणखीन एक फटका सजवलाय. डीप विकेटच्या वरतून चेंडू चाललाय आर पार. धनराज पाटील यांच्या विरुद्ध आलेला आणखीन एक षटकार. त्यासाठी देखील आता बक्षीस वाढलं गेलंय. ही मॅच जिंकवली अनिल पाटील यांनी, तर आकाश टकले यांच्या वतीने तब्बल 10,000चं कॅश प्राइज अनिल पाटील यांच्यासाठी दिलं जाईल. पण यावेळचा फटका फसलाय. एलिव्हेशन आहे कमी, क्षेत्ररक्षक आहेत तैनात. प्रवीण घरत यांनी टिपलाय जेल. इथून मात्र आणखीन एक महत्वाची विकेट गावठाण संघाला गमवावी लागेल. बॅक टू पॅव्हलियन परततील अनिल पाटील. धावपट्टा धावा लागल्या गेल्या त्या 26 धावा. आता येणारे 6 बॉल आणि 28 धावांची गरज. ज्या 28 धावा दिल्या होत्या गोलंदाजानं पूर्वार्धामध्ये, त्याच धावा आता राहिल्यात 28 ज्या काढायच्या आहेत आता गावठाण टीमला. आणि नवीन खेळाडू मैदानामध्ये दाखल झालेत. अविनाश पाटील समोर आहेत रवींद्र मडवी यांना आपण पाहू शकता. सिनियर प्रवीण घरत पहिलाच बॉल अगदी खोलामध्ये टाकण्याचा प्रयत्न. कित्येक वर्ष चांगली करत कामगिरी आणि पहिल्याच चेंडूवर महत्वाचा हादरा लागलाय तो म्हणजे गावठाण संघाला. आणि खेळाडू क्रमांक 4 चाललाय मैदानाच्या बाहेर. आणि आता जिंकण्यासाठी गावठाण टीमला 28 धावांची गरज. या मॅच मध्ये आता थोडस कठीण आव्हान राहिलंय गावठाण टीम साठी. 5 मध्ये 28 बनवायचे आहेत. हिरा टाकली मैदानामध्ये दाखल झालेत. ही मॅच थोडीशी आता स्पीडअप करा. वेशवी टीमचे कॅप्टन इथं उपस्थित राहा. आपल्याला देखील विनंती आहे. वेशवी टीम आपण देखील इथं दाखल व्हा. आपल्याला सुद्धा आमंत्रित केलं जाईल. यावेळचा हा बॉल आडव्या बॅटने फटका खेळायचा होता. लॉंग ऑन मध्ये क्षेत्ररक्षक आहेत जिथे चांगलं क्षेत्ररक्षण केलंय. मिथुन म्हात्रे यांनी चेंडू अडवला. एकच धाव मिळेल. आणि या सामन्यामध्ये गावठाण संघ कुठेतरी बॅकफुटला जाताना देखील पाहायला मिळतोय. समीकरण आता बदललं जाईल. येणारी 4 चेंडू जिंकण्यासाठी अजूनही गरज आहे ती 27 धावायची.
चांगली सध्या कामगिरी करत असताना आपण खेळाडूंना देखील पाहू शकतोय. पण प्रवीण घरत यांची गोलंदाजी दांडी गुल केली जाते आणि इथून मात्र महत्वाची विकेट आणखीन एक हाताला लागलाय गावठाण या टीमला. खेळाडू क्रमांक 5 चाललाय मैदानाच्या बाहेर. कॅप्टन आपण वेळ घालवू नका अन्यथा कमी षटकांची मॅच खेळवली जाईल. आयोजन कमिटीच्या वतीनं महत्वाची सूचना आहे. यावेळचा हा फटका सुनील घरत आलेत. पहिल्या चेंडूवर मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न वाईडिश लॉंग ऑन रिजन मध्ये क्षेत्ररक्षक मिथुन मात्रे यांनी चेंडू अडवला आणि चांगली सध्या क्षेत्ररक्षण पाहायला मिळते. हिरा टकली मैदानामध्ये दाखल आहेत. पण आता या मॅच मध्ये कठीण आव्हान राहिलंय गावठाण टीम साठी. समोरच्या दिशेने फटका सजवलाय. चेंडू चाललाय वाईडिश लॉंग ऑन रिजनच्या पलीकडं. हिरा टकले यांच्या बॅट मधून आलेला हा षटकार. शेवटचा एक बॉल जिंकण्यासाठी 20 धावांची गरज आहे गावठाण या टीमला. एका बॉल मध्ये 20 धावांची गरज. विश्व टीमचे कॅप्टन आपण कोऑपरेट करा त्वरित. आपण या वेळचा फटका फसलाय आणि हा सामना जिंकलाय जासई 40+ या टीमनं. अभिनंदन जासई टीम. आणि मॅन ऑफ द मॅच नो डाऊट ज्याने खरं तर चांगलीशी बॅटिंग केली असा खेळाडू ठरलाय. ज्या खेळाडूच्या बॅटिंग करत असताना त्यांना 11 बॉल फेस केले त्यामध्ये 5 षटकार पाहायला मिळालेत असा भूषण म्हात्रे ठरलाय सामन्याचा हिरो. 11 मध्ये 38. मॅन ऑफ द मॅच घेण्यासाठी आपण भूषण या विश्व टीमचे कॅप्टन त्यांना पाहायला मिळतात. जासे टीमच्या कॅप्टनला आपण इन्व्हाइट करतोय. जासे टीमचे कॅप्टन आपण वेळ घालवू नका या अन्यथा कमी षटकांची मॅच खेळवली जाईल. मिलिंद ठाकूर यांना आपण इन्व्हाइट करूयात टॉस बॉक्स मध्ये. आणि भूषण मात्रे आपला मॅन ऑफ द मॅचचा किताब घेण्यासाठी आपण या. आज मेगा फायनल आपल्याला खेळवायची आहे त्यामुळे आता कोऑपरेट करा. महत्वाची मॅच